ओके. सो मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10 मॅथ्स 2 प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 7 and 8 लास्ट टाइम सॉल्व केलेले आहेत. सो टुडे वी हॅव गोइंग टू सॉल्व क्वेश्चन नंबर 9 and question number 10. So the question number 9 is, this is the hot question, but it is very easy question. So आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया आता. तर क्वेश्चन नंबर 9 काय आहे पहा. इन फिगर 2.22 m is the midpoint of QR. Angle PRQ is equal to 90 degree. Angle PRQ is equal to 90 degree. Prove that PQ square is equal to 4PM square. 4PM square minus 3PR square. Okay. सो क्वेश्चन आपल्याला दिलेला प्रूफचा क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन सॉल्व करत असताना पहिला आपण दिलेल्या बाबींमध्ये काय दिलेलं आहे, तर या ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल PRQ मध्ये एम हा मिड पॉइंट आहे आणि अँगल PRQ हा 90 डिग्री आहे. सो प्रूफ मध्ये आपण घेऊया इन ट्रायंगल PRQ angle PRQ is equal to 90 degree. Okay, this is the given part. And M is the midpoint of segment RQ. Okay, segment RQ चा M हा midpoint आहे. आता हा झाल्यानंतर इथं तुम्हाला दोन राईट अँगल ट्रायंगल दिसत आहेत बघा. ट्रायंगल PRQ एक आणि ट्रायंगल PRM एक. या दोन्ही राईट अँगल ट्रायंगलला आपण पायथागोरस थेरमने इथं सॉल्व करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल इन राईट अँगल ट्रायंगल PRQ बाय पायथागोरस थेरम पायथागोरसच्या थेरम प्रमाणे आपण सॉल्व करत असताना PRQ चा हायपोटेनस काय होतोय, तर PQ. सो PQ स्क्वेअर PQ square is equal to PR square plus RQ square. Okay, this is the equation number first. आता या पायथागोरसच्या थेरम प्रमाणे आपल्याला PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर आणि RQ स्क्वेअर हे इक्वेशन फर्स्ट मिळालं. नाव सेकंड राईट अँगल ट्रायंगल, दॅट इज द इन right angle triangle PRM, right angle triangle PRM again by Pythagoras theorem. पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे हायपोटेनस काय ना छोट्या ट्रायंगलचा, तर PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. आता इथं RM जर पाहिला, M इज द मिड पॉइंट ऑफ RQ. M हा RQ चा मिड पॉइंट असेल तर RM ची मेजरमेंट घेताना आपण हाफ ऑफ RQ घेऊ शकतो. सो इथं ऍज इट इज पहिला आपण दिलेल्या ज्या मेजरमेंट्स आहेत त्या मेजरमेंट्स आपण ऍज इट इज ठेवूया. PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM राईट करताना 1/2 ऑफ RQ, 1/2 ऑफ RQ square. Okay, so PM square is equal to PR square plus 1 चा स्क्वेअर 1, 2, 4 RQ square as it is. ओके, सो आता इकडच्या बाजूला आपण थोडंसं सॉल्व करूया. इथं लक्षात येईल तुम्हाला आता PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस, आता इथं आपणाला जो 4 डिनॉमिनेटर मध्ये, 1 मिनिट आपण ही स्टेप थोडी इरेज करूया.
तर इथं 4 हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, तर तो हा डिनॉमिनेटर मधला 4 आपल्याला जर कॅन्सल करायचा असेल तर बोथ साइड मल्टिपल बाय 4 करावा लागेल. सो इथं बोथ साइड मल्टिपल बाय 4. ओके, बोथ साइड मल्टिपल बाय 4. सो इथं 4pm square is equal to 4pr square is equal to 4 ला 4 इथं कॅन्सल होणार आहे. 4 ला 4 कॅन्सल झाले म्हणजे राहिला इथं RQ स्क्वेअर. 1 मिनिट. ओके, इथं 4 ला 4 कॅन्सल झाला, सो प्लस आरक्यू स्क्वेअर ॲज इट इज. ओके, सो आता इथं या 4pr स्क्वेअरची आपण फोड करूया. 4pm स्क्वेअर ॲज इट इज. 4pr स्क्वेअरची फोड करताना 3pr स्क्वेअर प्लस pr स्क्वेअर मीन्स 3pr स्क्वेअर प्लस 1pr स्क्वेअर. इथं काय झाला तर 4pr स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. आता इथं यांचा ग्रुप करूया. PR आणि RQ यांचा जर ग्रुप केला तर आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. मग या PR स्क्वेअर आणि RQ स्क्वेअरच्या जागी आपण PQ स्क्वेअर इथं राईट डाऊन करूया. सो 4pm स्क्वेअर इज इक्वल टू 3pr स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. ओके, आता इथं 3pr स्क्वेअर इथं ॲज इट इज 3 आहे. सो आता हे 3pr स्क्वेअर प्लस आहेत, अपोजिट बाजूला आल्यानंतर ते झालं मायनस. सो 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर. ओके, आता इथं आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे, फक्त हे आपण सरळ करून घेऊया थोडंसं. देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. हेन्स प्रूव्ह. इथं हा क्वेश्चन प्रूव्ह झालेला आहे. सो खूप इझी क्वेश्चन होता. सो टेक स्क्रीनशॉट. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. दिस इज द लास्ट नंबर क्वेश्चन. सो क्वेश्चन नंबर 10. Question number 10 is wall of two buildings on either side of a street are parallel to each other. A ladder 5.8 meter long. Ladder. This is the ladder. Ladder 5.8. Both side ladder are there. Is long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. Okay. So this is the first building PQ and the height of that building, which is the ladder is there PR 4 meter. Ladder is 5.8 meter and the height of building म्हणजे जिथं ही जी लॅडर आहे त्या बिल्डिंगला जिथपर्यंत पोहोचलेली आहे पॉइंट P पर्यंत, त्या बिल्डिंगची जी हाईट आहे ती 4 मीटर आहे. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द other sides of the street, its top touches the window of other buildings at a height of 4.2 meter. Find the width of the street. सो आता हीच लॅडर जर ती टर्न केली आणि नेक्स्ट बिल्डिंगला जर तिथं ती टच केली तर ती ज्या ठिकाणी टच केलेली आहे त्या ठिकाणापासून ते ग्राउंड लेवल पर्यंतचं सेकंड बिल्डिंगची असणारी हाईट जी आहे ती 4.2 मीटर दिलेली आहे. ओके, सो इथं मी ऑलरेडी ही फिगर ड्रॉ केलेली आहे. आता आपण हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करूया. आपल्याला माहिती आहे लॅडरची हाईट तर इथं चेंज होणार नाहीये. सो लॅडरची हाईट इथं सेम राहणार आहे. सो height PR. So let the length of ladder is 5.8 meter. Therefore PR is equal to RT is equal to 5.8 meter. इथं लॅडर जी आहे ती लॅडर इथं सेम आहे, त्यामुळे आपण PR इज इक्वल टू RT इज इक्वल टू
5.8 मीटर घेतलेली आहे. सो आता याच्यानंतर आपल्याला इथं जो ट्रायंगल, दोन राईट अँगल ट्रायंगल मिळणार आहेत, ते दोन्ही राईट अँगल ट्रायंगल जर आपण विचारात घेतले, राईट अँगल ट्रायंगल PQR and राईट अँगल ट्रायंगल TSR. सो पहिला आता राईट अँगल ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल PQR by Pythagoras theorem पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे इथं काय होणार मग आता हायपोटेनस येणार आहे PR. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. सो PR मेजरमेंट आहे 5.8 चा स्क्वेअर इज इक्वल टू PQ आहे 4 स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. सो 5.8 चा आपण इथं स्क्वेअर काढूया कॅल्क्युलेशन करून. 5.8 इंटू 5.8. सो 5.8 आपण कॅल्क्युलेट केलं तर 8 8 जा 64. सो कॅरी 6. 8 5 जा 40. 40 प्लस 6 46. 5 8 जा 40. सो इथं 5 8 जा 40 कॅरी 4. 5 5 जा 25 प्लस 4 29. सो 4 6 9 प्लस 4 13 कॅरी 1 33 and 2 पॉइंट्स आहेत म्हणून 33.64. इथं 58 चा स्क्वेअर आपण राईट करणार. 33.64 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 प्लस QR स्क्वेअर. ओके. सो आता हे मी इरेज करतो. आपण आता इकडे वरच्या बाजूला आता राईट करूया. तर दिलेले आता हे 16 इथं प्लस आहेत. 16 प्लस आहेत, अपोजिट बाजूला आल्यानंतर ते मायनस होणार आहेत. सो इथं 33.64 मायनस 16 इज इक्वल टू QR स्क्वेअर. सो 33.64 मायनस 16. सो इथं आता 33.64 मायनस 16. सो इथं मायनस करत असताना 64 ऍज इट इज येणार. इथं 13 मधून 6 गेले 7 and 2 मधून 1 1. सो 17.64 इथं राईट करायचं आहे. 17.64 इज इक्वल टू QR स्क्वेअर. ओके. आता इथला स्क्वेअर काढल्यानंतर इकडे स्क्वेअर रूट येणार आहे. आता 17.64 इज इक्वल टू QR स्क्वेअर आता येणार नाही. इथं आपण ऑलरेडी इथं स्क्वेअर रूट घेतले त्यामुळे इथं स्क्वेअर येणार नाही. सो आता 17.64 चं स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं आहे. तर इथं आता स्क्वेअर रूट काढत असताना आपण याच्या पूर्वी आपण 7th स्टँडर्ड पासून हे शिकलेलो आहोत की उभ्या पद्धतीनं भागाकार करत असताना आता इथं पॉइंट सध्या विचारात घ्यायचा नाही, परंतु आपण सॉल्व्ह करून घेऊया. आता 2 ने डिवाइड होत आहे. 2 8 जा 16 कॅरी 1. 2 8 जा 16. 2 2 जा 4. अगेन 2 2 4 जा 8. 2 4 जा 8. 2 1 जा 2. अगेन 2 चा लागणार नाही. आता इथं 3 चा लागणार आहे. आता 1 मिनिट. सो इथं 3 चा आपण भाग लावूयात आता. ओके. 3 1 जा 3 1. 3 4 जा 12 2. 3 7 जा 21. सो नेक्स्ट अगेन 3 चा 3 4 जा 12 2. 3 9 जा 49 आला. आता 7 चा लागणार आहे कारण 49 ला बाकी क्वेश्चनही भाग जात नाही, फक्त 7 ने. 7 7 जा and again 7 1 जा. सो अशा पद्धतीने इथं भाग लागलेले आहेत. 2 2 चे पेअर्स बघा किती झालेत. हा 2 2 चा एक 1 पेअर, 3 3 चा 1 पेअर अँड 7 7 चा 1 पेअर. आता यांचं स्क्वेअर रूट काढत असताना आपण या 2 पेअर ऐवजी 1 इथं 2 घेणार. 2 into 3 into 7 इज इक्वल टू QR. कारण इथं स्क्वेअर रूट काढल्यामुळे आपण इथं 2 पेअर ऐवजी सिंगल संख्या त्या ठिकाणी घेतली. सो 3 2 जा 6 6 7 जा 42.
सो इथं 42 आणि इथं 2 पॉइंट्स आहेत, आपण स्क्वेअर रूट काढताना 1 पॉइंट घेणार. सो इथं QR. देअरफॉर QR इज इक्वल टू 4.2 मीटर. आता इथं QR ची मेजरमेंट आपल्याला मिळाली. आता हे इरेज करतो मी. QR ची मेजरमेंट मिळालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता काढायचं आहे RS काढून घेऊया. RS फाइंड आउट करत असताना पुन्हा एकदा आपल्याला आता हा राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागणार आहे. इथं लिहितो मी इन राईट अँगल ट्रायंगल कोणता TSR, राईट अँगल ट्रायंगल TSR बाय पायथागोरस थिअरम, काय येणार आहे हायपोटेनस TR चा स्क्वेअर इज इक्वल टू TS स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर. सो TR चं मेजरमेंट आहे 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू TS आहे 4.2 स्क्वेअर प्लस RS आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, 5.8 चा स्क्वेअर ऑलरेडी आपण इथं 33.64 पाहिलेला आहे. 33.64 4.2 इथं पहा आपण 17.64 चा स्क्वेअर रूट 4.2 काढला म्हणजे 4.2 चा स्क्वेअर येणार 17.64 प्लस RS स्क्वेअर. आता हे 17.64 प्लस आहे, तिकडच्या बाजूला आल्यानंतर ते मायनस होणार आहे. मायनस 17.64 इज इक्वल टू RS स्क्वेअर. ओके, सो आपण थोडंसं इथं वरती राईट करूया. आता 33.64 मायनस 17.64, 64 कॅन्सल, 33 मधून 17 गेले आपल्याला मिळणार 16. सो इथं आपण राईट करूया आता 33.64 minus 17.64 is equal to 16 is equal to RS स्क्वेअर. आता ह्या RS चा आपण स्क्वेअर रूट काढलं, इथला जर स्क्वेअर काढला तर इकडे स्क्वेअर रूट येणार आहे. 16 is equal to RS. 16 चा स्क्वेअर रूट 4 is equal to RS. Therefore RS is equal to 4 मीटर. ओके, RS मिळाला, परंतु आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा QS फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर QS इज इक्वल टू QR प्लस RS. ओके, QR 4.2 प्लस RS 4, सो इथं आलं 8.2 मीटर. QS इज इक्वल टू 8.2 मीटर. दिस इज द फायनल आन्सर. ओके, सो आता सेंटेन्स आपण इथं राईट काय करणार, देअरफॉर द विड्थ ऑफ स्ट्रीट is 8.2 मीटर. दिस इज द 10th नंबर क्वेश्चन. इथं आपला प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट होतोय. सो अजूनही आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे येणारे सर्व जे काही मॅथ्सशी रिलेटेड व्हिडिओज आहेत त्यांचे नोटिफिकेशन्स आपल्याला इथं मिळून जातील. टेक स्क्रीनशॉट. देन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो प्रॅक्टिस सेट 2.2 आहे तो प्रॅक्टिस सेट 2.2 इथं सॉल्व्ह करणार आहोत. सो थँक्यू.